मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुम्ही बघताय हे आमचं कोकणातलं घर आणि मी आता चाललो आहे आमच्या गावच्या म्हणजे आमच्या वाडीतील काही मॅच आहेत क्रिकेटच्या, त्यासाठी आलो आहे मी मुंबईवरून. तर व्हिडिओ पहा. नवीन असाल व्हिडिओवर तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर. ऐकताय? हे पोपट आहेत, जंगली पोपट म्हणतात त्यांना. सोबत राहा, बघा आजची मॅच. चला. अर्जुन चांगला आहे, गणेश बोलतोय मुंबईचा. काय कॅप्टन, काय वाटतंय? आज आनंदाचे वातावरण आहे. छान वाटतंय. नमस्कार रामपाट. आपण आज ही गटात प्रश्नाच्या रूपाने नवविश्वास सचक वारी मार्गाने आयोजित एक भव्य अंडर क्रिकेट स्पर्धा आपण सादर करत आहोत आणि या स्पर्धेसाठी सहभागी असलेल्या सर्व सभासदांना माझं हार्दिक अभिनंदन. आता लवकरच आपण एक स्पर्धा सुरू करत आहोत आणि आता बघूया विजेता कोण होतो आहे या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर आमच्या गावचे गावप्रमुख श्री कृष्णा गुंडबरे यांचा सुद्धा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रकाश गुंडबरे करतील. त्याचबरोबर आमच्या सरकारचे माजी सरपंच रवींद्रजी गुंडबरे यांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. धन्यवाद. तसेच प्रवीणजी पंचायत यांच्याकडून आमच्या नवविश्वास भव्य अंडर क्रिकेट स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं देणगी म्हणून आलेले आहे आणि म्हणून ते आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्यांना टोपी देऊन नवविश्वास चषक 2026 हॅलो. अजित गोकाट आणि परिवार आमच्या या भव्य स्मृती चषक याच्यासाठी त्यांनी टी-शर्ट दिले, त्याबद्दल त्यांचा आमच्या श्री भैरीदेवी वीर मंडळ यांच्याकडून त्यांचा शाळा आणि शिपाई येऊन सत्कार करण्यात येतो. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्रकाश गोंडबरे यांना विजय गोटाळ यांचा सुद्धा सत्कार आमच्या मंडळात माजी अध्यक्ष प्रकाश गोंडबरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते समीर मोरे आणि सिद्धेश गोंधळे यांना विनंती करतो. आणि माझे सरपंच रवींद्र गोंधळे यांनी त्याला आसन करायला विनंती करतो. धन्यवाद. विश्वास गोंधळे कैलासवासी लहू शांताराम गोंधळे आणि कैलासवासी विश्वनाथ गोविंद मोरे यांच्यासाठी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली व्हायची आहे. सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून श्रद्धांजली व्हायची आहे. धन्यवाद. या नवविश्वा स्मृती चषक या चषकासाठी श्री राकेश महादेव भोसले यांच्याकडून 8 टोप्यांचं आम्हाला योगदान मिळालेलं आहे. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत. बॉलरने प्रत्येक टीमच्या प्रत्येक बॉलरने लक्षात घ्या, आपण जो इथे बॉक्स तयार केला आहे त्या बॉक्स मधूनच आपल्याला बॉलिंग करायची आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. नंतर वादविवाद सहन केला जाणार नाही. सर्वांचा मनपूर्वक आभार. कारण आपली उपस्थिती आणि आपला सहभाग हीच आमची देणगी. हा पहिला सामना ल विश्वा सुपरस्टार विरुद्ध ल विश्वा सुपर किंग. ल विश्वा सुपरच्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला सामना आणि या सामन्याचा पहिला चेंडू सामना करतो तो विजय गोतार. ल विश्वा सुपर किंग संघाकडून सलामीचा फलंदाज मैदानामध्ये विजय गोतार आणि मनीष नोच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळते ती ल विश्वा सुपरस्टार संघाला. पहिले चेंडू सुंदर असे फेकले होते, परंतु आता मात्र कमबॅक केलं ते सुभाष मोरे यांनी पुन्हा एकदा. मनीष मोरेच्या स्वरूपात पहिला झटका बसतो तो ल विश्वा सुपर किंग संघाला. खूपच सुंदर अशी गोलंदाजी सुधाकर मोरे यांच्याकडून आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देतात आपल्या गोलंदाजी मार्फत. आणि पहिला झटका बसलाय तो ल विश्वा सुपर किंग संघाला. 1 बाद 4 धावा. जेव्हा बायको नसते. राजू गोंधळे यांनी पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजू गोंधळे सामना करेल तो विजय गोताड. आणि हा मात्र सुंदर फटका परंतु शिवरेखीच्या बाहेर डायरेक्ट चेंडू जातोय आणि अशा तऱ्हेने बाद होतोय तो विजय गोताड. दुसरा धक्का सुपर किंग संघाला मोठा धक्का म्हणावा लागेल. अशा तऱ्हेने 2 बाद. धाव संख्या झाली ती 24 धावा. रँक वरती राहिले ते सिद्धेश गोंधळे, नाशिक वरती आहेत ते
सौरभ मोरे सुंदर चेंडू आणि अशा तऱ्हेनं 2 धावा जिंकल्या मध्ये जाते चेंडू. हॅलो लव विश्वास सुपरस्टार. हॅलो सुंदर बॉल पण सगळं परंतु मंगेश मोरे उपलब्ध झालेला आहे. थोड्याच वेळात नाश्ता करून घ्यावा अशी सगळ्यांना मी विनंती करतो. मॅच बघितली का तू? जिंकलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर काय? किसन गाणेकर यांना सामनावीराचा पुरस्कार पटतो. त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ये वहिनी पुढच्या आम्हाला ट्रॅफिक आहे तुमच्या आठ देश वाढ घ्या गरमा गरम पोळी घ्या. हे पोहे ती मॅच गेली कशी माहिती आहे? आमच्या फलंदाजामध्ये क्षेत्ररक्षणामुळे त्याच्यामध्ये येतो रमेश मोरे, मंगेश मोरे, अंकुश गोंदबरे पण त्याच्यामध्ये बॅटिंग मध्ये पूर्णपणे जबाबदारी मी स्वतः अंकुश गोलंबर मध्ये मी नव्हे तो नव्हे तू माहिती आहे. अंकुश गोलंबर नुसता म्हणू नकोस. महिला मंडळ पोहे तू मस्त ना. हॅलो हॅलो आता त्वरितच लव विश्वा सुपर किंग आणि लव विश्वा टायगर या दोन्ही कर्णधारांनी लवकरच मैदानात नाणेफेकासाठी उपस्थित राहावे. धन्यवाद. हॅलो सामना जिंकल्याबद्दल काय मनोगत काय सांगा? जिंकल्याबद्दल असं वाटतं ह्या मैदानामध्ये विश्वास गुणवरे ना मुश्किल जिंकला आहे आमच्या कारण आता सुद्धा आम्ही सेमी आम्ही फायनल पण पोहोचणार अशी आमची ह्या मैदानामध्ये हे आमचं स्वतःचं मैदान आहे आणि ह्या मैदानात आम्ही हार कधीच मानू शकत नाही. ठरलो तरी आम्ही कधी माघार घेणार नाही. राजू गोंडबरे जरी ह्या मैदानात जरी कलाकार जरी असले तरी त्यांच्या कलाकार आम्ही आहोत हे तुम्ही आमची आठवण म्हणून ठेवा. आणि दिनेश हॅलो दिनेश त्यासाठी सर्वांची सोय केलेली आहे. कसली? हॅलो मैदानात कोणी घेऊ नये. आता होणारा सामना सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी आणि तो सामना आता होणार आहे लव विश्वा सुपर किंग आणि लव विश्वा टायगर यांच्यामध्ये. यांचे दोन्ही कर्णधार यांनी नाणेफेकसाठी मैदानात उपस्थित राहावे आणि यामध्ये जो जिंकेल तो स्टेट फायनल मध्ये जाणार आहे याची या संघाने नोंद घ्यावी. आता होणारा सामना लव विश्वा सुपर किंग आणि लव विश्वा टायगर हा सामना सेमीफायनलचा सामना असेल. यामध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज याची निवड होणार आहे. हे दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्यावी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो मध्ये टॉचविन झालेला आहे लव विश्वा टायगर. लव विश्वा टायगर यांनी फलंदाजी स्वीकारली आहे आणि गोलंदाजीसाठी लेग साईडच्या दिशेने कटवले चेंडू पण त्यांचा 4 धावांचा इशारा. राकेश भोसलेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. धावांचा डोंगर रस्ताना सुशांत घाणेकर आणि राकेश भोसले मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुंदरचा फटका राकेश भोसले याचा. 4 धावांसाठी गेला चेंडू. आक्रमक अशी फलंदाजी या कडकुनामध्ये, कडक अशी फटकेबाजी. पुन्हा एकदा सुंदर असा फटका, परंतु फक्त एका धावेवरती समाधान मानावे लागेल. संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकताना अजूनही फक्त एकच सफलता मिळवण्यात यश मिळवले ते लव विश्वास सुपर किंग संघानं. पहिला सेमीफायनलचा रंगतदार असा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. राकेश भोसले याचा सुंदर असा फटका, इतका सुंदर असं क्षेत्ररक्षक अमोल मोरे याच्याकडून. अशा तऱ्हेनं षटक संपत आणि षटक समाप्तीनंतर पंचांनी आता धावा सांगायचे
तीन धावा. तीन धावा. या चेंडूवरती 3 धावा मिळाल्या त्या लय विश्वा टायगर संघाला आणि संघाची धावसंख्या झाली ती 1/66. धावा. सुपर सुंदर अशी फटकेबाजी राकेश भोसले. आता झालेला पहिला सेमीफायनलचा सामना ज्याच्यामध्ये लविश्वा टायगर संघाचा खेळाडू राकेश भोसले किताब आपल्या नावावर करताना खूपच सुंदर अशी गोलंदाजी आणि तितकंच सुंदर अशी फटकेबाजी सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघासाठी मोलाचं असं योगदान दिलं आणि या संघामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावर केला. त्याचा आपल्या या कमिटीतर्फे आणि सर्व खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला खेळा ये मस्तपैकी खेळा. लवकर लवकर विलास मोरे. विलास मोरे. हा सामना जिंकून आहे त्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार अंकुश गोंधळे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. फगरा फगरा. आता मात्र जातोय हे गाणं लाव. नाचो. फलंदाजी मध्ये मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं योगेश मोरे यांच्याकडून. 4 धावा होत्या परंतु त्यांनी 3 धावा वाचवल्या. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. आता मात्र स्ट्राईकवर आले ते सौरभ मोरे. सामना करतील पारस मोरे यांचा. खूपच सुंदर अशी गोलंदाजी पारस मोरेची. त्रिपलाची करून टाकलं ते कर्णधार सौरभ मोरे आला आणि आता मात्र लविश्वा सुपरस्टार संघ विस्कळलेल्या अवस्थेत. मोठा सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती पारस यांच्याकडून. सामना करण्यासाठी आला तो छोटा फलंदाज. पाहूया हा मात्र षटकार ठोकलाय. खूपच सुंदर फटका. सुंदर फटका. या मॅच मध्ये तो बाद होतो परंतु त्याची खेळण्याची जी पद्धत होती खरोखर सुंदर फटका मारलाय. डावखुरा फलंदाज होता. भीती होती की चेंडू सुटतो काय 4 धावा काय. पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त एक धाव. 8 बॉलला 12 रन. खाऊ दे बॉल. 3 चेंडू निर्धाव जात आहेत. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. समीकरण बिघडतंय. मात्र सुंदर फटका. चेंडू विश्वजितेचा पुन्हा एकदा शिल्लकचा फटका. नैसर्गिक अडचणीमुळे चेंडू आला गेलाय. आता मात्र 2 काढून झाले असते पुढे मारायचं नाही. अशा तऱ्हेचा या सामन्यामध्ये लविश्वा सुपर किंग्ज संघाला विजय मिळाला आणि अंतिम सामन्यासाठी आपलं नाव घोषित केलंय. ची ट्रॉफी आपल्या नावावर करण्यास सफल झाले तो पारस मोरे. आता होणारा महाअंतिम सामना लविश्वा सुपर किंग आणि लविश्वा टायगर यांच्यामध्ये
हा रंगतदार सामना होणार आहे. बघूया या वर्षीचा 2026 पर्वत पाचवे याचा विजेता कोण होतो ते पाहायचं. आता थोड्याच वेळात सामना सुरू होत आहे आणि लव विश्वास सुपर किंग यांनी लव विश्वास सुपर किंग यांनी टॉस विन झालेले आहेत आणि त्यांनी प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे. फायनल आमचीच असणार आणि पुढच्या वर्षी पण आम्हीच आहे ना. हॅलो देवेंद्र गोंदबरे, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटतंय, छान वाटतंय. आता आम्ही हा सामना अंतिम आहे आणि अंतिम म्हणजे फायनल मध्ये आलेलो आहोत आणि आता बघूया, तुम्ही बघाच की काय होतंय. आम्ही जिंकतोय आणि जिंकणारच. चला. आम्ही जिंकणार 100%. 100%. अच्छा. आम्ही त्यांना 50 वर 40 वर रन बनवून देणार. अच्छा, ओके. मनोज मोरे, तुम्ही कशी ओव्हर टाकणार? और आम्ही 1 नंबर लागणार. हे मैदान आमचं आहे आणि आम्ही यामध्ये जिंकून दाखवणार. आमचं होम ग्राउंडचं आहे, वानखेडे स्टेडियम आहे आमचं. अजय गोंदबरे आणि सौरभ मोरे यांनी लवकरात लवकर मैदानात उपस्थित राहावे. अजय गोंदबरे आणि सौरभ मोरे. ओके. हॅलो मुंबई तुम्ही एवढा खर्च केला मॅचसाठी आलात. काय तुमचा काय वाटतं तुम्हाला एवढं? पडू नका आधी सांगा. आम्ही असे पडलो याचं कारण आहे की आम्ही मॅचला जिंकणार. आम्ही मेहनत केलेली आहे, आम्ही जिंकणार. आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार. अच्छा. हॅलो आता थोड्याच वेळात सुरू होणारा सामना, महाअंतिम सामना, लव विश्वास सुपर किंग विरुद्ध लव विश्वास टायगर. आता प्रथमतः फलंदाजीसाठी उतरले आहेत ते लव विश्वास सुपर किंगचे धडाधडीचे आणि ऑलराऊंडर असे अविनाश गोंदबरे आणि त्यांच्या सोबत उतरले आहेत ते विजय गोताड. बघूया आता आपल्या संघासाठी काय मोलाची कामगिरी करतायत ते. रमेश मोरे, काय वाटतं कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? लव विश्वास स्मृती चषक 2026 पर्व पाचवे या चषकाचा हा महाअंतिम सामना लव विश्वास टायगर विरुद्ध लव विश्वास सुपर किंग. दोन्ही संघांना लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. या लव विश्वास स्मृती चषकाचा हा महाअंतिम सामना, जो संघ विजयी होईल तो संघ या लव विश्वास टायगर संघाकडून सलामीचे फलंदाज अमर आणि राकेश. चौका रे चौका. वाईट. अविनाश गोंदबरे गोलंदाजीसाठी सज्ज. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. हे 2 वाईट 4 रन. अमर मोरेचा नैसर्गिक अडथळ्याने चेंडू आडला गेला आणि सामना करण्यासाठी सज्ज अमर मोरे. लेग साईडच्या दिशेने कटलेला चेंडू, इतका सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र एका धावाची समाधान म्हणावं लागेल. पुढचा चेंडू सामना करेल तो मनोज मोरे. लेग साईडच्या दिशेने कटलेला चेंडू, नैसर्गिक अडथळ्याने चेंडू आडला गेलाय. एका धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. अमोल मोरेचा पुढचा चेंडू, अमोल मोरेंनी मारलेला सुंदर असा फटका. अमर मोरे आता मात्र अमोल मोरेच्या चेंडूत अजून एक फटका नवीन टायगर संघाला. मुलाची जागा घेण्यासाठी मैदानात गेलो तो लव विश्वास टायगर संघाचा खेळाडू तेजस. पाहूया अमोल मोरे यांच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे सामना करतो. 53 धावांचं आव्हान ठेवलं लव विश्वास सुपर किंग संघानं लव विश्वास टायगर संघापुढे. 75 धावांचा इशारा, अतिरिक्त 1 धाव संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली 22. अमोल मोरेचा शेवटचा चटक, प्रतीक गोंदबरे सामना करतो. पुन्हा एकदा मनोज मोरे. मारायच्या जोरात.
पंचांचा वाईटचा इशारा पुन्हा एकदा प्रतियोगिता पुढच्या चेंडू सामना म्हणून पंचांचा नव्हता इशारा अतिरिक्त एक धाव धाव शक्ती 39 प्रतियोगिता पुढच्या चेंडू सामना पुन्हा एकदा म्हणून पाच चेंडू आणि 10 धावा 5 चेंडू 10 धावा समजला चेंडू पंचांचा आऊटचा इशारा मनोज मोरेच्या स्वरूपात अजून एक झटका बसतो तो नवी शॉट टायगर संघाला प्रतियोगिता पुढचा चेंडू आता मात्र मैदानामध्ये नवी शॉट टायगर संघाचा कर्णधार समीर मोरे विजयासाठी कितपत योगदान देतो आपल्या संघासाठी आणि या चषकावरती आपल्या संघाचे नाव करण्यात सफल होतोय का तो पाहूया. समीर मोरे सामना करेल प्रतीक गोंधळाचा देशाचा विषय करणारा चेंडू निर्धाव चेंडू खूपच सुंदरची गोलंदाजी पुन्हा एकदा प्रतिकार सामना करतो समीर देशाचा विषय करणारा चेंडू अशा तऱ्हेने समीर स्वरूपात अर्जुनाचा नऊ शॉट टाकला आता मात्र समीरची जागा घेऊन मैदानात आवडतो ओंकार सुंदरची पट्टेबाजी करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू प्रतिज्ञा सर्व पाचवे याचे या महाअंतिम सामन्याचे सामनावीर अविनाश गोंडबरे यांनी पॅनलमध्ये यावे. भव्य अंडरग्राउंड क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे आणि आता तुम्हाला ज्या क्षणाची आतुरता लागलेली आहे ती आपल्या समोर संपन्न झालेली आहे आणि हा आताचा जो झालेला महाअंतिम सामना आहे सेमीफायनल आणि फायनल लवविश्वा सुपर किंग आणि लवविश्वा टायगर या दोन संघामध्ये आताचा अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये लवविश्वा सुपर किंग या संघानं प्रथम पारितोषिक पटकावलेला आहे. आताच्या या सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज सेमीफायनल सामना आणि फायनल सामना या दोन सामन्यामधून जो निवडण्यात आलेला आहे तो उत्कृष्ट फलंदाज अविनाश गोंडबरे यांनी 47 धावा वैयक्तिक 47 धावा संपूर्ण 65 धावांचं आव्हान होतं त्याच्यामध्ये आणि सेमीफायनल आणि फायनल असे दोन्ही सामने खेळून 65 धावांचं योगदान दिले त्याबद्दल त्यांना उत्कृष्ट फलंदाज याचा किताब आमच्या गावचे माजी सरपंच रवींद्रजी गोंडबरे यांना मी विनंती करतो की त्यांनी या फॅमिलीमध्ये येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज अविनाश गोंडबरे यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे.
चषक ही स्पर्धा आपण जे सामने भरतो त्या सामन्यासाठी जी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली ते माननीय श्री चंद्रकांत भागोजी आले यांना मी विनंती करतो की त्यांचा आमच्या मंडळातर्फे यथोचित सत्कार होईल आणि तो अर्जुन गोरबरे यांनी द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे बाजूला झालं. हॅलो लव विश्वा स्मृती चषक 2026 पर्व 5वे या चषकाचा शेवटचा सामना पार पडला आणि त्या सामन्यामध्ये लव विश्वा सुपर किंग संघानं विजय मिळवून या चषकावरती आपलं नाव कोरलं. वेळ काढून त्यांनी जे काय आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यासाठी सर्वांचे श्रेय भाऊ, आज आपल्या क्रिकेटच्या मॅच होत्या लव विश्वा चषक, बरोबर? बरोबर. मजा आली तुला? मजा आली, मजा जबरदस्त मजा. काय काय केलंस तू आज? खूप एन्जॉय केली, हां. खूप मजा आली. ट्रेनने येतेली पण मजा आली. हां. असं वाटतं की आपण दरवर्षी असं आपल्या स्पर्धा भराव्या, केलाव्या. एन्जॉय येते. बरोबर. आम्ही डॉक्टरकडे जातोय सांग. डॉक्टर अव्या चिकन आणा गेलाय. हॅलो गाईज, मी आता अंकडमध्ये आहे. आणि कुठे चाललायस? चल हळू 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 बाजूला. कुठे चाललं? कुठे? आता हे चाललेत भरपूर बाबा, पुन्हा पुढल्या वर्षी येऊ नको. पुढच्या वर्षी गाडी करा. गाडी करून डायरेक्ट यायचं इथे. सांगित होतो मी, नाही ऐकत कोण तुला. मी ऐकत, मी तयार होतो. मी तयार गाडी भेटत होती. तुम्ही मॅच साठी आला सर रिटर्न. चल बस बस. तुम्ही अमर मोरे नाही ना? बाबू भेटू उद्या. वेळ असेल तर ये मग दिव्याला.